आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सर्वाधिक दीर्घकाळ कार्यरत पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केलाय। 4399 दिवसांच्या कार्यकाळात देशात आर्थिक सुधारणा, डिजिटल क्रांती आणि पायाभूत सुविधांचा वेगवान विकास दिसून आलाय। डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, वित्तीय समावेशन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन यामुळे भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतली भूमिका अधिक मजबूत झाली आहे। गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, युवा विकास आणि हरित ऊर्जा उपक्रमांवर या काळात विशेष भर देण्यात आला। विकसित भारत 2047 या दृष्टिकोनासह भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जातो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल इयत्ता 1 ते 6वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केलं। मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं। राष्ट्रीय चाचणी संस्था NTA मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं फेटाळलाय। याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलंय। 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। 3 भाषा अनिवार्य करण्याचा CBSEचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला। 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक CBSEनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजे असं म्हटलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।